दीनानाथ रुग्णालयाबाहेर शिंदेंच्या शिवसैनिकांचा संताप सध्या पाहायला मिळतोय। चर्चा करायला आलेल्या रुग्णालय अधिकाऱ्यांवरती चिल्लर फेकत आंदोलन त्यांनी केलं। अधिकाऱ्यांवरती चिल्लर फेकत रुग्णालयाच्या बेफिकिरीचा निषेध केला। हॉस्पिटलच्या बेफिकिरीवरती मंगेशकर कुटुंबाने उत्तर द्यावं अशा पद्धतीची मागणी आंदोलकांकडून केली जाते। गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे संतप्त झालेले हे आंदोलक पाहायला मिळत आहेत। अर्थातच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर पुण्यामध्ये अत्यंत क्रिटिकल अशा परिस्थितीमध्ये असलेल्या या गर्भवतीच्या प्रसूतीसाठी इथे व्यवस्थापनाने 2 जुळ्या मुलींना जन्म देण्यासाठी 10 लाख रुपयाची मागणी केलेली होती आणि पैसे वेळेत न दिल्यामुळे कुठल्याही पद्धतीची तिला ट्रीटमेंट देणं त्यांनी नाकारलेलं होतं आणि अखेर काही उपाय नसल्यामुळे या रुग्णालयातनं दुसऱ्या रुग्णालयात जाताना या महिलेने प्रसूती केली। मुलींना जन्म तर दिला, परंतु तिचा मात्र त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यामुळे व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये आता ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झालेली आहे। चिल्लर फेकून इथे आंदोलन केलं जातंय। किंबहुना व्यवस्थापनातली लोक इथे बोलण्यासाठी आलेली होती, परंतु त्यांच्यावर चिल्लर फेकल्यामुळे ते परत गेले असंही दिसतंय। अधिकाऱ्यांची ही बेफिकिरी आहे आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संताप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय आणि सर्वच राजकीय पक्षांकडून खूप मोठ्या प्रमाणावरती निषेध करण्यात आलेला या घटनेचा। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्याला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या इथनं आणखी माहिती देतील। मिकी, सध्या काय चाललंय? पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडे जाऊयात। मिकी, सध्या परिस्थिती काय आहे? अगदीच जर आपण बघितलं तर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मुख्य दारावर अशा पद्धतीने ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांकडून आंदोलन सुरू आहे आणि आपण बघितलं तर पोलीस कुठेतरी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांना पुढे आतमध्ये येऊ दिलं जात नाही आणि त्यामुळे संपूर्ण गेट हे बंद करण्यात आलेलं आहे। आता जर आपण बघितलं तर ते वाद घालतायत पोलिसांसोबत आतमध्ये येण्यासाठी, मात्र पोलीस त्यांना आतमध्ये येऊ देत नाहीयेत आणि अशा पद्धतीने त्यांना इथं अडवलं जात आहे आणि त्यामुळं ते इथं आक्रमक होऊन आंदोलन करतायत, बॅरिकेडवर चढण्याचा प्रयत्न करतायत, पोलीस त्यांना रोखून धरण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। मात्र त्याच वेळी जर आपण बघितलं तर प्रशासन या ठिकाणी त्यांच्यासाठी बोलण्यासाठी पुढे आलेले होते। प्रशासन बोलण्यासाठी पुढे येते, मात्र तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करताय ते निघून जात आहे तिथून। कोण निघून जात आहे? प्रशासन इथं तुमच्यासाठी बोलण्यासाठी येत आहे। हा तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करताय, त्यांच्यावर चिल्लर फेकताय, ते निघून जात आहेत। नाही, निघून जात नाही येते, कारण आम्हाला त्यांनी प्रामाणिकपणे आधी सांगितलं होतं की आम्ही 10 मिनिटांमध्ये येतो आणि निवेदन देतो, पण त्यांनी आंदोलन करणं हॉस्पिटलच्या समोर बाकी इतर पेशंट लोकांना वेटीच धरताय तुम्ही। आम्ही वेटीच धरत नाही, कारण आमचा जो सर्वसामान्य पेशंट आहे, ही गर्भवती महिला होती, ती आज तरी पेशंट, पण आता तुम्ही सगळं ट्रॅफिक जाम केलंय, हे सगळे पेशंटचे नातेवाईक ते यांनी ट्रस्टनी बघायला हवं होतं ना ती गोष्ट, कारण दारावर आंदोलन कितपत योग्य हॉस्पिटल? नाही, ऐका ना, दारावरती आंदोलन योग्य आहे की नाही ते माहित नाही, पण एका सर्वसामान्य व्यक्तीचा जर आज ती 2 मुलांची आई होती, ती जर आज आपण दाखवूयात, हे हॉस्पिटलचं प्रेमाइसिस आहे, गेट बंद आहे, त्यामुळे आतमध्ये जाता येत नाहीये। हे सगळे लोक नातेवाईक म्हणजे तुम्हाला बाहेर जाण्यासाठी रोखताय? हो नक्कीच, आता बंदच आहे ना सगळं। का, किती वेळ झाला तुम्ही उभा? 15 मिनिटं झाली। सगळे लोक असेच उभे आहेत। दादा, तुम्ही इथं उपचारासाठी आला? हो, 40 मिनिटं झाली, म्हणजे मी वाट बघतोय, मला बाहेर जाता येत नाहीये। काय जाता येत नाही? काय जात नाही म्हणजे समोर ट्रॅफिक हा सगळा अडून बसलेला आहे आणि आम्ही आता उन्हात असे थांबलेले आहोत। आम्हाला खरोखर त्रास होतोय आणि आम्ही आता ओपीडी मधली ट्रीटमेंट घेऊन बाहेर पडायला लागलोय, पण मला बाहेर जाता येत नाही, ही अवस्था आहे। आपण बघतोय दीनानाथ मंगेशकर मधून बाहेर पडलेले हे सगळे रुग्ण आहेत, मात्र हे सगळं ट्रॅफिक जॅम या ठिकाणी दिसते। तर दुसरीकडे आता प्रशासन या ठिकाणी आलेले होते, मात्र त्यांना बोलण्यापूर्वीच या पद्धतीने चिल्लर फेक आंदोलन करण्यात आले आणि त्यामुळे प्रशासन इथून निघून गेलं। आता प्रशासकीय अधिकारी इथं बोलतायत, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न। सर, 10 लाख रुपये मागितले होते। सर, तुम्ही पूर्ण माहिती दिली पाहिजे, तुमचं हे काम आहे, तुम्ही अर्धवट माहिती ऐकाच काय तुम्ही सांगा ना, मग हे खरं आहे, हे खोटं आहे, सर स्पष्टीकरण द्या, काय म्हणणं आहे? त्यांना बोलू द्या, आता त्यांना बोलू द्या।
सर स्पेसिफिक आरोप आहे. तुमची चिठ्ठी एक व्हायरल झाली आहे ज्याच्यावरती तुम्ही काय हे द्यायचं ना द्या. पहिले त्यांचं निवेदन द्या ना. सर एक चिठ्ठी तुमची व्हायरल झाली आहे ज्याच्यावरती 10 लाख रुपये मागितले. तुमची भूमिका हे निवेदन देण्यासाठी शिवसैनिक पुन्हा एकदा इथं पोहोचलेले आहेत. प्रशासनचे जे इथं पदाधिकारी आहेत, हॉस्पिटल ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण बघतोय ज्या पद्धतीने इथं हा सगळा प्रकार घडतोय. सगळ्या गोष्टीचं लेखी उत्तर हवं. आम्हाला सत्याचा असताना या ठिकाणी करावं लागलं. हे दुर्दैव आहे आमचं. त्यामुळे आपण मला ह्याचं आमचं लेखी उत्तर द्या. दीनानाथ हॉस्पिटल दीनानाथ हॉस्पिटल अरे या जनतेला लुटणाऱ्या हॉस्पिटलचा धिक्कार असो. या जनतेला लुटणाऱ्या हॉस्पिटलचा धिक्कार असो. हो सर एक मिनिट आमचं त्यांचं बोलणं काय म्हणणं आहे? रुग्णालयावर गंभीर आरोप होत आहे. तुम्ही 10 लाख रुपयाची मागणी केली. अगदी डॉक्टर साहेब, गंभीर आरोप आहेत तुमच्यावर. सांगितल्याप्रमाणे दीनानाथ रुग्णालय त्याच्यावर शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय आम्हाला काही बोलता येणार नाही. तरी सुद्धा याविषयी माध्यमाला योग्य माहिती देईल. सध्या काय काय करण्यात आलं होतं? 10 लाख रुपये खरंच मागितले होते का? काय नेमका प्रकार होता? अनामत रक्कम 10 लाख रुपये मागितली. त्याची रिसिप्ट सुद्धा समोर आहे. त्यावर तुमचं काय खरंच घेतात का? डिलिव्हरीसाठी 10 लाख रुपये लागतात का? मी एवढंच सांगतो आत्ता याविषयी आत्ता, कारण हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे. आत्ता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाची शासनाला गेलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन देऊ. इंटरनल कमिटी चौकशीच कमिटी गठीत केली आहे का? झाली आहे का चौकशी तुमची? का देत नाही तुम्ही? चौकशी झाली का? आणि ते पण पेशंट समोर मागणी केली. त्याचंच पेशंटने टेन्शन घेतलं. मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे. मुख्यतः काही बोलत नाही. तुम्ही तेच सांगा. 2.5 ते 3 लाख रुपये देण्याची त्याची तयारी होती. असं असताना देखील तुम्ही 10 लाख रुपये मागितले. त्यांच्याकडे 10 लाख रुपये नव्हते. त्यामुळे रुग्णाला तुमचा केस करावं लागलं आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला असा आरोप केला जातो. मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणारी अर्धवट आलेली आहे. पूर्ण माहिती रुग्णाचे नातेवाईक खोटं बोलतायत असं म्हणायचंय का? त्यांना बोलू द्या ना. बोला सर. दीनानाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल. सर ही तुमची प्रोसिजर आहे का? सर ही तुमची प्रोसिजर आहे का? रुग्ण ऍडमिट करताना इतकी रक्कम तुम्ही मागता का? नेमकं खरं काय आहे? कारण जे सांगितलं जाते त्या संदर्भात तुमची बाजू ही समोर येत नाहीये. तुम्ही अर्धवट सांगताय. आरोप 10 लाख रुपयाचा. आपली स्टँडर्ड प्रोसिजर काय आहे? किती पैसे भरून आपण रुग्ण ऍडमिट करून घेतो? स्टँडर्ड प्रोसिजर सांगा सर. सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला, तुमच्या ज्या शंका आहेत, जे तुमचे प्रश्न आहेत ह्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पष्ट केली जाईल. ऍडमिट करण्याच्या स्टँडर्ड प्रोसेस काय आहे ती सांगा सर. भूमिका स्पष्ट होणार आहे का तुमची? सर रुग्णालयाचे तुमचे जे घैसास डॉक्टर आहेत त्यांच्यावर देखील गंभीर आरोप केले जात आहेत. त्यांनी रुग्णाच्या समोर ससूनला शिपका करत नाही असं देखील म्हटल्याचं बोललं जातं. मी आत्ता ह्याच्याविषयी काही बोलू शकत नाही. रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली जाईल. कधीपर्यंत येणार आहे सर? लवकरच दिली जाईल सर. सर राज्य सरकारला अहवाल गेलाय तुमचा? राज्य सरकारला अहवाल पाठवला गेलेला बघतोय आपण. काही माहिती या ठिकाणी दिली जाते तर काही माहिती अजून सुद्धा या ठिकाणी दिली जात नाहीये. आता जर आपण बघितलं तर डॉक्टर जे हॉस्पिटल प्रशासन आहे ते या ठिकाणी आलेलं होतं. त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. मात्र अजून सुद्धा अनेक गोष्टी या ठिकाणी अनुत्तरित आहेत. त्याच्याकडे आता काय प्रशासन बघतं. मात्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त इथं तैनात केलेला आहे. ते इथून निघून गेलेले आहेत. अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. काय स्टँडर्ड प्रोसेस आहे ॲडमिट करण्याची? एखाद्या रुग्णाला जर आपल्याकडं ॲडमिट करून घ्यायचं असेल तर काय प्रोसेस आहे ते देखील ते सांगत नव्हते.
शासनाला आम्ही आमचा अहवाल पाठवू असं त्यांनी सांगितलेलं आहे. इंटरनल कमिटी त्यांनी तयार केलेली आहे आणि ते पूर्ण तपास करून एक अहवाल राज्य सरकारला, आरोग्य विभागाला पाठवेल. मात्र त्याच वेळी आरोग्य विभागाकडून देखील पावलं उचलली जात आहेत आणि त्यांनी देखील 4 सदस्यीय समिती या ठिकाणी गठीत केलेली आहे. ती देखील या ठिकाणी येऊन रुग्णालयात काय नेमकं चुका झाली होती, कुठं हलगर्जीपणा करण्यात आलेला होता ते देखील त्यांच्याकडून पाहिलं जाईल. त्याच्यावर सुद्धा रिपोर्ट लवकरच राज्य सरकार आणि आरोग्य विभागाला सादर केला जाईल. मात्र त्यापूर्वी आत्ता जर आपण बघितलं तर प्रशासनाकडून दीनानाथ मंगेशकरच्या काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. मात्र ते निघून गेलेले आहेत काही गोष्टी सांगून. इथं काही गोष्टी अनुत्तरित आहेत. पोलीस कडेकोट बंदोबस्त हॉस्पिटलच्या बाहेर तैनात केलेला आहे. कुणालाही तपासल्याशिवाय आतमध्ये जाऊ दिलं जात नाही आणि अशा पद्धतीने या ठिकाणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसतोय. 3 ठिकाणी त्यांनी बॅरिकेड्स लावलेले आहेत. आतमध्ये रुग्णांना सुद्धा उपचारासाठी येताना काही त्रास होतोय. आपण बघतोय रस्ते बंद केलेले आहेत. सध्या ॲम्ब्युलन्स आलेली आहे. जर आपण पुढे जायचा प्रयत्न केला तर बाहेर पूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे. ॲम्ब्युलन्स देखील बाहेर अडकून पडली. दरम्यान यावरती आता पुणे जिल्हाधिकारी बोलतात, ऐकूयात. उचित निर्णय घेतले जाईल. उचित जर आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तर त्याच्या अनुषंगाने कारवाई पण प्रस्तावित आपण करू शकतो. साधारण यामध्ये किती दिवस नाही, आम्हाला 2 दिवसामध्ये रिपोर्ट देण्यासाठी आम्ही सांगितलं आहे सिव्हिल सर्जनला. 2 दिवस लागतात, जास्त काही याच्यामध्ये वेळ लागत नाही आहे. त्याच्यामध्ये ते स्टेटमेंट घेणार, त्याचे जे तेव्हा इलाज चालू होता तर त्याचे केस पेपर वगैरे ते बघणार आणि त्याच्या अनुषंगाने आमच्या इकडे रिपोर्ट सबमिट करतील. त्या रिपोर्टच्या आधारावर आम्ही पुढचा निर्णय घेऊ शकतो. हां, नाही, मला याच्याबद्दलही मला सांगितलं गेलेलं आहे. तर आपण आमच्या जेव्हा सिव्हिल सर्जन याची चौकशी करतील किंवा त्या हॉस्पिटलमध्ये जातील तर त्यांना आम्ही हाही निर्देशित केलेलं आहे की त्या ठिकाणी जे बाकीचे पेशंट आहेत त्यांनी थोडी स्टेटमेंट त्याचेही विचारून घ्यावं, जेणेकरून आपल्याला एकूण काय पद्धतीने परिस्थिती चालू आहे त्याच्या लक्षात एक्झॅक्टली येणार आहे. दोषी आढळले तर काय कारवाई होऊ शकते हॉस्पिटल? आता आम्ही त्याच्यासोबत त्याच्याबद्दल भाष्य करणे बरोबर राहणार नाही, कारण रिपोर्ट आधी येणे आमच्यासमोर आवश्यक आहे. अशा पद्धतीनं जर काही घटना घडत असतील तर पुण्याला हा कलंक लागू शकतो आणि कलेक्टर म्हणून तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी अशी आहे की अशा लोकांना मुजोरीपणाचे करतात त्यांच्यावर कडक कारवाई. डेफिनेटली, म्हणूनच आपण इमिडिएटली पाहून उचललेले आहे आणि योग्यची टीम पण स्थापित केलेली आहे. आणि तुमचं बोलणं पण बरोबर आहे. पुण्याला आपण तसाही टुरिझम स्थळ म्हणून आता डेव्हलप करण्याचा नवीन आपला एक विजन घेतलेला आहे. आदरणीय दादांचाही ते विजन आहे आणि त्याच्यामध्ये मेडिकल टुरिझम एक मोठा भाग आहे. यासाठी मात्र आपल्या देशाचे आणि बाहेरच्या देशाचे पण येतात. तर सर्वांची जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे, सर्व हॉस्पिटलची पण जबाबदारी आहे, मीडियाची सुद्धा जबाबदारी आहे जे तुम्ही केलेली आहे, पार पाडलेली आहे. की अशा प्रकारची घटना समोर घडत असेल तर आपले समोर आले पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या कुठल्याही पुढे गोष्टी होऊ नये, योग्यचे पाऊल उचलले जातील. आणि मेडिकल टुरिझम म्हणून जे तुम्ही आता बोलला त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. सर, यामध्ये तर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आपल्याला घडलेल्या घटनेसंदर्भामध्ये किंवा होणाऱ्या कारवाई संदर्भात माहिती देत होते. या संदर्भामध्ये आता चौकशीचा अहवाल येण्यासाठी आपण थांबलो आहोत, अशा पद्धतीचं भाष्य त्यांनी केलं. आणि सिव्हिल सर्जन रुग्णालयामध्ये जाऊन चौकशी करतील असंही ते म्हणाले. पैसा कसाही कमावता येतो पण गमावलेला माणूस परत येता येत नाही, त्याच्यात आपल्याला जीव टाकता येत नाही. गमावली मी मुंबईला, एक पोरगी गमावली मी 29 वर्षाची. सर्व करून बसले आंदोलन, ही काही झालेलं नाही, काही झालेलं नाही. मी आज ती पोरग सांभाळते. मला माहिती आहे काय यत्न होत्यात माणसाच्या. लक्षात घ्या, हे सर्व जे आहे ना हे अंधाधुंदी बंद करा. सरकार हे सर्व बंद करा आणि गोरगरिबीचा वाली व्हा, गोरगरिबाचा वाली व्हा. सरकारमध्ये आहात तुम्ही कसे काय असं आंदोलन करता म्हणतात? मग आम्हाला सरकारने हे नाही सांगितलेलं? आंदोलन नाही, जे रुग्ण येत आहेत इथं ट्रॅफिक जॅम होतोय असं म्हणतोय. का नाही केलं त्यांनी? जी काल लेडीज गेली तडपडत होता रुग्ण, तेव्हा कुठे गेली होती? यांची संवेदना कुठे गेली होती? रुग्ण तडपडत असताना त्याचा जीव गेला. दाखल झालेला नाहीये. कालच्या त्या रुग्णाची जबाबदारी का घेतली नाही मग हॉस्पिटलने? पण आता प्रशासन म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू शकता, तुमचे उपमुख्यमंत्री आहे. आमच्या शिंदे साहेबांची शिकवण आहे, जर कुठे अन्याय होत असेल ना तर तिथून शिवसैनिकांनी पेटून उठायचं. आणि या ठिकाणी धर्मादाईच्या नावाखाली जनतेची लूटमार चाललेली आहे. आम्ही यंदा सोडणार नाही जोपर्यंत त्या संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही. म्हणून कल्याणकर साहेबांकडून आणि आंबेडकर साहेबांकडून समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ती समिती चौकशी करून या ठिकाणी कारवाई करणार आहे. अगदी प्रशासन देखील आता या ठिकाणी
कारवाई करताना दिसत आहेत. मात्र काही शिवसैनिक या ठिकाणी आहेत, त्यांना प्रॉपरली आता बाजूला घेण्यात आलेला आहे. रस्ता पूर्णपणे खुला करण्यात आलेला आहे. पोलीस पूर्ण ट्रॅफिक या ठिकाणी स्मूथ होईल या ठिकाणी लक्ष देऊन आहेत. मात्र ज्या पद्धतीने प्रशासन म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून रुग्णांना उपचार दिले जात आहेत. दरम्यान पुन्हा एकदा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर घटनेचा पतित पावन संघटना तीव्र निषेध करत आहे. इथून पुढे येणाऱ्या काळात हॉस्पिटलमध्ये असे जर निष्पाप बळी गेले तर पतित पावन संघटना उग्र आंदोलन करेल. या घटनेचा निषेध करेल. नावाला काळं पासलं, हॉस्पिटलच्या नावाला काळं पासलं. कारवाई झालीच पाहिजे. गुन्हा दाखल केला पाहिजे, त्या गोष्टीवर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ट्रस्टी प्रशासनाला निलंबित केलं पाहिजे. आपण पाहतोय ते दृश्य दीनानाथ हॉस्पिटलच्या बाहेरचे आहेत पुण्यातली, आणि इथे आंदोलक आक्रमक होत आहेत. त्याच्यामध्ये आता पतित पावन संघटना सुद्धा, त्याचे कार्यकर्ते इथे पोहोचलेत. तेही अत्यंत आक्रमक पद्धतीने आंदोलन करतायत. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावाच्या अक्षरांवरती काळं फासलेलं होतं. आतमध्ये का घुसायचा प्रयत्न करताय? आतमध्ये हॉस्पिटलमध्ये रुग्ण असल्या कारणास्तव पतित पाहून तेवढं भान राखून आहे. इथे फक्त सर्व प्रशासनाचा निषेध करत आहे. ज्या पद्धतीने आंदोलनात तुम्ही प्रशासन कारवाई करतंय, सरकार त्यामध्ये दखल घेतंय. आवाज आहे ना काय? सरकार दखल घेत आहेत. या घटनेचा निषेध करत आहे. ज्या निष्पाप महिलेच्या 10 लाखाची मागणी करून बळी गेलेला आहे, या बळीचा पतित पावन संघटना निषेध करत आहे. येत्या काळामध्ये हॉस्पिटल वाल्यांनी पैशासाठी जर एखाद्याचा बळी गेला तर त्या बळीचा, त्या हॉस्पिटलचा पतित पावन संघटना तीव्र निषेध करेल. या गोष्टीची सगळ्यांनी नोंद घ्यावी. हो, काळं फासलं. त्या गोष्टीला काळं फासलं कारण त्या एका निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे. गेले तरी संबंधित प्रशासन का पाठीशी घालत आहे याचा उत्तर खुलासा करावा पोलीस अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी. संघटना या प्रशासनाचा तीव्र निषेध करत आहे. संघटनेने याच्यापुढे आज पैशासाठी जर हॉस्पिटलमध्ये ट्रस्टीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कोण ट्रस्टी प्रमुख असेल त्यांच्यावरती. अहो, कालचा प्रयोग जो आहे तो काळा प्रयोग त्यांनी केला, काळा पैसा मागितला गेला. ज्या महिला मृत्युमुखी पडली तिला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही अन्न काळ बसलेलं आहे. मागणी अशी आहे की ह्या ट्रस्टीवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, याच्यावर प्रशासक नेमलं पाहिजे आणि याच्या पूर्ण हॉस्पिटलची चौकशी झाली पाहिजे. असं म्हणत असतील तर सगळे फुटेज सीसीटीव्ही कॅमेरे यांनी चेक करावे. ही आपण दृश्य बघतोय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेरची. इथे नावाच्या बोर्डाला काळं फासण्यात आलेलं आहे पतित पावन संघटनेकडनं. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोकांमध्ये संताप आहे आणि विविध संस्थांकडनं आंदोलनं आज इथे करण्यात आलेली आहेत. यामध्ये आता पतित पावन संघटना सुद्धा आक्रमक झालेली पाहायला मिळते. याआधी ठाकरेंची शिवसेना आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन्हीही पक्षांकडनं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आक्रमकतेने आंदोलनं करण्यात आली. व्यवस्थापनाने लवकरात लवकर या संदर्भामध्ये माहिती द्यावी अशी मागणी केली जात होती. व्यवस्थापनातील काही लोक संवाद साधण्यासाठी खाली आलेले असता शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलकांनी चिल्लर फेकून आंदोलन केलं. त्यामुळे व्यवस्थापनातले लोक पुन्हा एकदा निघून गेले. त्यानंतर मात्र अत्यंत अर्धवट अशी माहिती हॉस्पिटलकडनं देण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये आम्ही नंतरच औपचारिकरित्या बोलू. या संदर्भातला अहवाल आपण शासनाला पाठवलेला आहे. याच्या पलीकडे कुठलीच माहिती रुग्णालयाने दिलेली नाही आहे. कुठेतरी चुकीच्या पद्धतीची माहिती पसरवली जाते असं फक्त त्यांनी म्हटलं. त्यामुळे अजूनही लोक आक्रमक आहेत आणि अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर दीनानाथ हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या आणि तिथून बाहेर जाणाऱ्या रुग्णांची मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गैरसोय होतीये.
समाजाच्या विविध स्तरातनं आणि त्याचबरोबर विविध राजकीय पक्षातनं अगदी सरकारमधनं सुद्धा या संदर्भामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कारवाईची मागणी केली जाते, कारवाईबद्दल आश्वासनही दिलं जाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.